या सोल्युशनमध्ये फक्त तुम्हाला लिंबू पिळायचा आहे आणि एवढं मॅजिकल असं हे सोल्युशन तयार होतं की कितीही काळ कुट्ट झालेली तांबं पितळच्या भांड्यावरती तुम्हाला फक्त हे सोल्युशन टाकायचं आहे। ना घासणीचा वापर करायचा आहे, ना मार्केटमधनं कोणतीही पावडर आणायची आहे, ना कोणतीही स्प्रे आणायचा आहे आणि काहीच करायचं नाही। आणि सगळ्यात मेन म्हणजे सिट्रिक ॲसिडचा बिलकुलच वापर करायचा नाही आहे। किती भारी ना। चला मग तुम्हालाही सांगते हे सोल्युशन कसं बनवायचं। रिझल्ट तुमच्या समोर आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। माझ्याकडे जी तांबं पितळची भांडी आहेत तुम्ही बघू शकता ती किती काळी कुट्ट झालेली आहे। तुमच्याकडे अगदी ठेवणीतली तांबं पितळची भांडी असेल तर ठेवण्यात ठेवल्यामुळे ते काय होतं की अशा पद्धतीने काळसर थर त्यावरती येतो, पण मग स्वच्छ केल्यानंतर ती तशी चमकतात सुद्धा। पण बऱ्याचदा ही तांबं पितळची भांडी जेव्हा आपण स्वच्छ करायला घेतो तर आपल्या हातामध्ये ना आपण मार्केटची जी पावडर वापरतो त्यामुळे नखामध्ये ना भरपूर अशी ती काळपट थर साचतो। जर तुमच्या हाताला फार जाळं असेल तरी सुद्धा खूप जास्त थर साचतो आणि आग सुद्धा होते। मग तुम्ही जर हे घरगुती सोल्युशन बनवलं ना तर तुम्ही या व्हिडिओ खाली येऊन नक्की म्हणणार वा प्राजक्ता हे सोल्युशन आतापर्यंतचं सगळ्यात बेस्ट सोल्युशन होतं। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। कसं हे सोल्युशन बनवायचं ते सुद्धा बघूयात। इकडे आपण घेतलेलं आहे खडे मीठ। खडे मीठ 2 चमचे घ्यायचं आहे। खडे मीठ नसेल तर साधं मीठ तुम्ही इकडे घेऊ शकताय। 2 चमचे घेतलेलं आहे। जेवढं आपण खडे मीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला डिशवॉश लिक्विड घ्यायचं आहे। साधारणतः 2 चमचेच आपल्याला डिशवॉश लिक्विड घ्यायचं आहे। जे जे इंग्रेडियंट्स मी इकडे सांगत आहे ते इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारगर सोल्युशन बनणार आहे आणि जबरदस्त सोल्युशन बनणार आहे। आता डिशवॉश लिक्विड टाकल्यानंतर आपल्याला इकडे व्हिनेगरचा वापर करायचा आहे। व्हिनेगर हे आपण चायनीज रेसिपीमध्ये वापरतो आणि कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला हे व्हिनेगर मिळून जाईल। 3 चमचे व्हिनेगर आपल्याला इकडे वापरायचं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर पटकन या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा, आणि जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकन नक्की ऑल करा। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण जेवढं व्हिनेगर घेतलं तेवढं पाणी घ्यायचं आहे, म्हणजेच 3 चमचे आपण व्हिनेगर घेतले सो 3 चमचेच पाणी। हे जे सोल्युशन आहे हे तुम्ही एकदाच सुद्धा बॉटल भरून बनवून ठेवू शकता। आता यामध्ये खडे मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी हे व्यवस्थित मिक्स करत आहे। खडे मीठ थोडंसं जाडसर असतं सो ते ना मेल्ट व्हायला थोडासा वेळ लागतो। हवं तर तुम्ही इकडे गरम पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। एक मोठं लिंबू आपल्याला घ्यायचं आहे। एवढ्या सोल्युशनसाठी एक मोठं लिंबू सफिशियंट होऊन जातं। इकडे माझ्याकडे थोडंसं सुकलेलं हे लिंबू होतं सो मी त्याचा वापर करत आहे, पण लक्षात घ्या जर छोटे छोटे लिंबू असतील तर 2 लिंबाचा वापर करायचा आहे आणि एक अख्खं मोठं लिंबू असेल तर एकच लिंबाचा वापर केला तरी चालेल। आणि मस्त असे रसदार लिंब आता हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये मिळत आहे आणि तसंही आपण लिंब खाण्याचं थोडंसं अवॉइडच करतो हिवाळ्यामध्ये, कारण सर्दी किंवा मग घसा पकडणं ह्या गोष्टी होतात। सो अशा वेळेस लिंबाचा तुम्ही क्लिनिंगसाठी वापर नक्की करा। आमच्या इकडे 10ला 2 लिंब भेटतात। तुमच्या इकडे काय रेट आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अगदी रसदार लिंब आहेत आणि मस्त असा याचा रस निघालेला आहे। तुम्ही गाळणीचा वापर करू शकता जेणेकरून ह्या ज्या काही बिया आहेत ह्या व्यवस्थितरित्या बाजूला होतील, किंवा मग तुम्हाला एकदाच बॉटलमध्ये हे भरून ठेवायचं आहे तर सगळे इंग्रेडियंट मिक्स करा व्यवस्थित। खडे मीठ हे जे आहे त्यामध्ये विरघळू द्या आणि नंतर गाळणीने गाळून तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा हे भरून ठेवू शकता। आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे। आता हे व्यवस्थितरित्या आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जबरदस्त सोल्युशन आहे, बघितलं ना किती भारी आपलं हे एकदम कमी इंग्रेडियंटमध्ये बनलं आहे। मग याच नोटवर पटकन सबस्क्राइब करा। आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे। चला आता याचा वापर कसा करायचा ते सुद्धा बघून घेऊयात। आता तुमचा प्रश्न असा असेल की हे काळं कुट्ट होतं का? सगळ्यात मेन इथेच आलं की इथे मी सांगितलेलं आहे की सिट्रिक ॲसिडचा इथे वापर नाही, त्यामुळे हे काळं कुट्ट होणार नाही। बऱ्याचदा काय होतं जर आपण सिट्रिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात टाकलं तर आपण भांडी स्वच्छ केल्यानंतर पुन्हा काळपट अशी होतात। तर बऱ्याच वेळेस तुम्हाला अशा पद्धतीने जे मी हॅक शेअर करते ना तर तिथे मी सांगत सुद्धा असते की कोणतं जे आहे तुम्ही एक लॉंग टाईमसाठी जर तुम्हाला खूप जास्त दिवसाकरिता भांडे स्वच्छच राहायचे असेल तर कोणतं वापरायचं, किंवा मग सिट्रिक ॲसिड जर आपण काही याच्यामध्ये वापरत असत जर तुम्हाला अगदी गडबड असेल आणि पटकन हवं असेल क्लीन करण्यासाठी सो तुम्ही तेव्हा वापरू शकता। हा जो काही हॅक आहे हा तुम्ही लॉंग टर्मसाठी, म्हणजे हे धुतल्यानंतर बिलकुल काळपट होत नाही सो बिंदासपणे तुम्ही हे करू शकता। बिलकुल मार्केटमधनं पावडर आणायची गरज नाही आहे आणि बिलकुल सिट्रिक ॲसिडचा वापर सुद्धा करायची गरज नाही आहे। एक कमेंट आली होती की सिट्रिक ॲसिड जर वापरलं तर भांड्यांना जे आहे ते अगदी खड्डे वगैरे पडतात असं काहीतरी मी ऐकलं होतं। मला खरंच माहीत नाही, खरंच तुम्हाला असा काही एक्सपिरियन्स आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा।
त्यामुळे आपण हे पूर्ण अवॉइड केलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे सोल्युशन आपण फक्त लावलेलं आहे, बिलकुल घासणीचा वापर करायला बिलकुल लागत नाही। आता जेव्हाही आपण हे करतोय, आपण यामध्ये डिशवॉश लिक्विड वापरलेलं आहे, तरी सुद्धा डिशवॉश लिक्विड किंवा मग साबण तुम्ही वापरत असणार, एक वेळ हे व्यवस्थितरित्या तुम्हाला घासून घ्यायचं आहे आणि पटकन जे आहे आपल्याला कोरड्या कपड्याने हे पुसून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता फक्त आपल्याला बुडवायचं काम आहे। असा व्हिडिओ आजपर्यंत बिलकुल यूट्यूबवरती आला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। मी नक्की सांगेल तुम्ही शेअर करा, कारण हा व्हिडिओ खरंच खूप उपयोगाचा आहे। स्मार्ट पद्धतीने केलेला व्हिडिओ आहे आणि दुसरी गोष्ट पैशांची सुद्धा बचत होते, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वेळेची फार बचत होते। जर भरपूर तांब पितळची भांडी असली तेवढे घासायला फार वेळ लागतोय, इकडे तर तुम्हाला फक्त सोल्युशन करायचे, तुम्ही तर हवं तर मुलांचा सुद्धा इकडे यूज करू शकता, त्यांना सुद्धा हे मॅजिक असं दाखवू शकता, मुलांना सुद्धा हे बघायला छान वाटतं। सो फक्त हे सोल्युशन आपल्याला करायचं आणि हे सोल्युशन बिलकुल वाया जात नाही। मी व्यवस्थित घासून घेतलं आणि लगेच हे पुसून ठेवायचं आहे, बिलकुल यावरती लवकर काळपट थर येत नाही। सो तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील भांडी, तांब पितळीची भांडी अशा पद्धतीने नक्की स्वच्छ करा। इंस्टाग्रामला हवं तर मला पिक्चर सुद्धा पाठवू शकता आणि कमेंटमध्ये खरंच नक्की सांगा, जेणेकरून बाकी सगळ्यांना सुद्धा फायदा होईल। व्हिडिओपेक्षा कमेंट बघितलं तर लोकांना जास्त विश्वास वाटतो। सो जेही आपले जेन्युइन सबस्क्रायबर आहेत त्यांनी पटकन हे करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची भांडी यांनी स्वच्छ निघाली आहेत की नाही। रिझल्ट तुमच्या समोर आहे, बिलकुल एकही डाग आपल्या भांड्यांवरती राहिलेला नाहीये। तांब पितळीची भांडी अगदी चकाचक साफ झालेली आहे। तुमच्या घरातील तांब पितळीची भांडी तुम्ही कधी साफ करत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। फेसबुकला लाईक आणि फॉलो करा, हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार।